नमस्कार, मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे आपला कंप्लीट अचानक 42 दिवसाचा कापूस आहे. तर पाहू शकता हे 42 दिवसाचा कापूस आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबतचा कापूस आहे तुम्हाला एक लगेच दाखवतो. माझ्या कापसाला एकदाच खत दिलं आणि ह्या कापसाला 2 वेळेस खत दिलेलं आहे. हे धुराच आडवा आहे आणि माझ्याला 3 फवारण्या झाल्या आणि त्यांनी 1 फवारणी केली, पण त्यांनी काय केलं, उभा राहून वकर हाणला आणि मी उभा राहून वकर हाणला नाही, आधार दगड टेकून हाणलेला आहे. तर हे पाहू शकता आपला हे आमच्या गावचे भाऊ आहेत गजानन डक. हे खंडू ढेंगळे यांच्याकडं सुद्धा 50 एकर ठोक्यान शेती करतात आणि हे दत्तराव सोळंके हे देखील मोठे कास्तकार आहेत. यांची देखील 25 एकर शेती आहे. तर यांना विचारू आपण कापूस कसा वाटला. या कापसाला 45 दिवस पूर्ण झाले. हो, आणि कसा वाटला म्हणजे ह्याच्यात आणि त्याच्यात फरक. हिरवागार दिसतो, चांगला आहे आणि ते पिवळा दाखवते. तर हे पाहू शकता आपलं हे असं पीक आलेलं आहे. 3x1 अंतर आहे. जमीन आणखीन पाहू शकता, इतका पाऊस झाला पण एकदाच खत दिलेलं आहे. फवारण्या 3 झालेल्या आहेत, पाळ्या 2 घातल्यात, खुरपण 2 केलेले आहेत. हे असं पीक भरलेलं आहे आणि कधी बी येऊ शकता. आणि कधी पाहायचं असेल तर 3x1चा कापूस या. खर्च कमी करा, अंतर कमी करा, लय खर्चाच्या भानगडीत पडू नका. असं केल्यानं उतार वाढतो. तर हे जे मधले शेतकरी खंडू ढेंगळे, गेल्या वर्षी तुम्हाला ॲव्हरेज किती आलं तर कापसाला तुमच्या? 10चं. तीन दाखल ते. तर त्याच्यापेक्षा हे कसं वाटतंय? चांगलं वाटतं. हां, धन्यवाद.